नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतले। सुरुवातीला ही केवळ फसवणुकीची घटना मानली जात होती, मात्र आता पोलीस तपासात यामागं मोठं संघटित गुन्हेगारी रॅकेट कार्यरत असल्याचं समोर आलंय। स्वतःला अवतारी पुरुष म्हणून घेणारा अशोक खरात अडचणीत सापडलेल्या महिलांना मानसिक आधार आणि समस्या सोडवण्याचं आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढत होता। कौटुंबिक वाद, नोकरीच्या समस्या, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना तो लक्ष्य करत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या तथाकथित अध्यात्माच्या आड लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा काळा धंदा सुरू होता। विशेष तपास पथकाच्या चौकशीत आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे। काही उच्च शिक्षित डॉक्टरांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळते। तपासानुसार कायद्यानं प्रतिबंधित गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा डॉक्टरांच्या माध्यमातून पुरवला जात होता। अशोक खरातच्या सांगण्यावरून काही डॉक्टर महिलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप आहे। याहून गंभीर बाब म्हणजे एका बड्या राजकीय नेत्याचा डॉक्टर जावयाचंही नाव या प्रकरणात समोर येते। राजकीय प्रभावाचा वापर करून या अवैध कारवायांना संरक्षण दिलं गेल्याची चर्चा रंगली आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळातही काही प्रभावशाली नेत्यांनी अशोक खरातची भेट घेतल्याची माहिती समोर येत असून तपासाची दिशा आता राजकीय वर्तुळाकडे वळण्याची शक्यता आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्भपातासारख्या गंभीर घटना घडत असताना प्रशासन अनभिज्ञ कसं राहिलं असा सवाल उपस्थित केला जातोय। नाशिक महानगरपालिकेतील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याचाही या प्रकरणाला वरदस्त असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। या अधिकाऱ्याच्या दबावामुळे काही संशयास्पद सोनोग्राफी सेंटरची तपासणीच झाली नाही असा आरोप केला जातोय। त्यामुळे आता या अधिकाऱ्यावरही अटकेची टांगती तलवार आहे। SIT पथकानं जप्त फुटेज, कॉल डिटेल्स आणि पीडितांच्या जबाबांच्या आधारे तपास अधिक वेगानं सुरू केला आहे। हे रॅकेट केवळ नाशिकपुरतं मर्यादित नसून जिल्ह्याबाहेरही त्याचे धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणात पुढील काही दिवसात आणखी कोणकोणती मोठी नावं समोर येतात आणि कारवाईचा फास कोणावर आवळला जातो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।